डोंबिवली वरून पहिले गेलो अयोध्या, अयोध्येवरून गोरखपूरवरून आपला नेपाळ बॉर्डरला, नेपाळवरून आम्ही आलो बर्फ बघायला. इथं बघा कडक ऊन आहे आणि इकडे आता आम्हाला चायनाचा टाइम पण आले फोन मध्ये. माझ्या फोनमध्ये आता आम्ही आलो नथुराला. 14,140 फीट. तर हा आता इंडो चायना बॉर्डर आहे आपली. चला तर आता मी जेवून घेतो. जास्तच बोलली पण खरं आहे ते बोलायला पण पाहिजे ना. माझी आई जामच भारी आहे. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे आमच्या पिकनिकचा 6वा दिवस आणि आम्ही चाललेलो आहोत आज नथुला पासला. आता वाजले सकाळचे 6:15. चला तर आता आम्ही निघतो. हे बघा हे सॉन्ग बोले हे बघा आम्ही इथं पोचलेलो आहोत. अजून गाड्या सोडायला सुरुवात नाही केली. 8 वाजता सुरुवात करतात. आता आम्ही वेट करतो. इथं गाड्या सोडल्या नाही अजून. तर इथं फोटोशूट वगैरे चालू आहे आमचा मस्त. आम्ही आलो बर्फ बघायला. इथं बघा कडक ऊन आहे आणि इकडे आता आम्हाला चायनाचा टाइम पण आले फोन मध्ये. माझ्या फोन मध्ये वाजल्यात 10:30. दिसत नाही पण 10:30 वाजल्यात. आणि मम्मीच्या फोन मध्ये 8 वाजल्यातून. 8 इंडियन टाइम आहे आणि 10:30 चायना टाइम आहे. ते आर्मीवाले पण बोलत होते ना 8 बजनेवाला आहे आम्ही मगाशी. मस्त वाटते बघा. दाखवते तुम्हाला. मग मला नाही वाटत आज बर्फ भेटेल. खूप असं विचार केला रील वगैरे काढू बर्फामध्ये. चला जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर आता आम्ही आलो आहे बाबा मंदिरला. आता आम्ही आलो नथुराला. 14,140 फीट. तर हा आता इंडो चायना बॉर्डर आहे आपली. बघू शकता तुम्ही. तर बघा आता दर्शन घेऊन येतो आम्ही. हे बघा खूप दमत थकत थकत वरती चढली मी. हे बघा उंच आहे. कुठे पोहोचतो? नथुरा पास. नथुला पास. इंडो चायना बॉर्डर आहे. हे बघा चायनाचा फ्लॅग पण दिसत असेल तुम्हाला इथे एकदम जवळच. हे बघा हा बघा चायनाचा फ्लॅग. आणि ही आहे चायनाची बिल्डिंग. म्हणजे आपण आहोत इंडिया चायना बॉर्डरवर. मस्त खूप छान नजारा आहे. खूप छान. बर्फ पूर्ण वितळलेला आहे. आपल्या फ्रीजमध्ये कसं आहे याच्यापेक्षा जास्त असतं. तर थोडं आहे. राहू दे आता या सीझनमध्ये आलो पण थंडी खूप आहे. पण मला तर हा बेटर सीझन वाटतोय. असं वाटते बरं झालं या सीझनमध्ये आले. हे ना तुला पण दिसते चायनाचा मिलिटरी माणूस होता. हे काय बोलतात ते इंडियन आर्मी मॅन. आणि ते गेले ते चायनावाले. पहाड दिसतात का. आपले जे ज्योती मसाले म्हणजे आपले आगरी मसाले ते पोचलेले आहेत आपल्या इंडिया. हे बघा त्यांच्या बॉर्डरवर त्यांची लोक आहेत. आपल्या बॉर्डरवर आपली लोक आहेत. दिसत असेल तुम्हाला. कसं वाटते बॉर्डरवर? मस्त वाटते एकदम बाजूला चायनाची बिल्डिंग आहे. सर्व एकदम जवळ. आता आम्ही उतरत आहोत इथून आणि लोक बघा किती चढत आहेत.
जेवढी उतरत आहेत तेवढी चढत पण आहेत. पण आता जरा ना पर्यटक यायला कमी झालेले आहे, कारण की आता मुलांच्या स्कूल वगैरे सुरू झालेल्या आहेत ना. तर याआधी तुम्ही व्हिडिओ बघतच असाल, खूप गर्दी होती. आता बरेच कमी झालेले आहेत. हा बघा, आपला आगरी माणूस इथपर्यंत पोहोचला आहे. आता तो कुठून आलाय आणि कुठे कुठे गेलाय हे तुम्हाला तोच सांगेल. डोंबिवलीवरून पहिले गेलो अयोध्या, अयोध्यावरून गोरखपूरवरून आपला नेपाळ बॉर्डरला, नेपाळवरून 10 दिवस नेपाळला, नेपाळवरून सिक्कीम अख्खा कव्हर केला. नॉर्थ सिक्कीम झाला, आता नातूला झाला. त्याच्यानंतर मला जायचं आहे झारखंडला, झारखंडवरून ओडिसावरून तेलंगणावरून कर्नाटकावरून गोवा, देन घरा. किती दिवसाची ट्रिप आहे ही? नो प्लॅन. आणि एकटाच? जय आगरी कोळी, चल जय श्रीराम. जर्नी. तो पाठ जातो मस्त. ए पप्पांना कुठून पण चढतात, नको सांगत रे, ऐकत नाही. आता मी आलोय बाबा मंदिरला. मी खातोय याक मिल्क म्हणून ते असं झालंय. ट्राय करायला पाहिजे ना दुसऱ्या गोष्टी पण. इथलं स्पेशालिटी आहे म्हणजे झोपण्यासाठी वगैरे वगैरे. व्हिडिओ मध्ये हां, व्हेजिटेबल मार्केट मध्ये ते वाला. तर आता मी बाबा मंदिरला आलोय. यांची स्टोरी तर तुम्हाला माहीत असेल. हा आहे बाबा मंदिर. हे बघा, हे आहे त्यांचं मंदिर. आता पुढे जाऊया. त्यांचं ऑफिस आहे बघा, प्रॉपर ऑफिस आहे. तिथे लिहिलेलं आहे ऑनरेबल. हे त्यांचं प्रॉपर ऑफिस आहे. तिथे लिहिले ऑनरेबल कॅप्टन. हे आहे यांचं ऑफिस. आणि हे बघा, सगळ्या त्यांच्या वस्तू वगैरे ठेवल्यात, कपडे, जुती, पाणी. इथे स्पिरिच्युअल वॉटर लिहिलेलं आहे, तर त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगते. कुणाच्या घरात जर कोणी आजारी असेल, म्हणजे कमरेच्या वरचे जर आजार असतील, तर इथं पाण्याची बॉटल ठेवून नवस बोलला जातो. आणि घरी गेल्यानंतर 21 दिवस त्या घरातल्या कोणत्याही माणसाने नॉनव्हेज, दारू, सिगरेट, विडी वगैरे ओढायची नाही. आणि 21 दिवसांनी त्यांचा हा नवस पूर्ण होतो, अशी त्याबद्दलची माहिती त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे. आमचं दर्शन खूप मस्त झालं आणि खूप छान वाटलं. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पण दाखवलं ना मी, खरंच खूप मस्त वाटलं. हे बघा, इथं ना यांचे म्हणजे शॉपिंग आहे, आपण शॉपिंग करू शकतो. तर आम्ही इथून पण शॉपिंग केलेली आहे, खूप छान शॉपिंग केली मी. तर घरी गेल्यावर दाखवेन तुम्हाला मी इथून काय घेतलं. देशभक्ती. हे बघा, हे आहे वॉर म्युझियम आहे. इथूनच दाखवते. हां, शौर्य स्थळ. हे बघ, सगळे शहीद सोल्जर जे आहेत त्यांच्याबद्दल सगळं लिहिलं आहे. आर्मी नंबर, त्यांचा रँक, त्यांचं नाव, युनिट, डेट, सगळं लिहिलेलं आहे, शहीद झाल्याची वगैरे. हे बघा, 2017.
सातला एकत्रच गेलं बाई. एकत्रच आपलं सगळं कोण? हे मराठा बटालियन आपल्याकडचे त्याच दिवशी मराठी का? हम्म. कोण कोण आहेत नावाचं? बोंडे देसाई पाटील निकम हा. शेलार साळुंखे. दोंडीराम ही बघा, ही आहे वॉल ऑफ ब्लेसिंग्स. हा बघा, हा आहे सोनम. याने आम्हाला सिक्कीम फिरवलं आणि खूप छान फिरवलं आणि खूप मस्त, एकदम चांगला मुलगा आहे. नाम बोलो तुम्हारा? मेरा नाम सोनम काजंग है. तर याने आम्हाला खूप छान फिरवलं, तर मस्त वाटलं आम्हाला. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर सांगा आणि आमच्याकडून याचा नंबर घेऊ शकता. कसं वाटलं मुलांना? खूप छान, मस्त होतं एकदम. सर्व सगळ्यात इथं जास्त- सोयी वगैरे सर्व छान होती आणि इथे एकदम निवांतपणे दर्शन घ्यायला भेटलं. वरतून इन्फॉर्मेशन पण खूप छानपैकी, इथं म्युझियम होतं, तिकडे सर्व लिहिलेलं होतं की काय कसं, पण असं सर्व इन्फॉर्मेशन एकदम छानपैकी होतं. आणि इकडे सर्व जे बघतात याच्या लाईक ऑर्गनाईज करतात, इथे मॅनेज करतात, सर्व हे मिलिटंट्सच आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगलं आहे. तसे ओरडत वगैरे नाही कोणाला. एकदम कोऑपरेटिव्ह. हा, खूप काही असू दे ओरडत नाही, एकदम पोलाइटली सांगतात. खूप मस्त आहेत आणि सोल्जर्स इथले. हसरा चेहरा नसतं त्यांचं. सोल्जर्स पण खूप चांगले आहेत. खूप प्राऊड फील होतं असं जागाला की एवढे आपले सोल्जर्स आपल्यासाठी एवढे बॉर्डरवर राहून नेहमी आपल्यासाठी आपल्या सुखाची झोप लागावी त्यासाठी ते इथे आपले संरक्षण संरक्षण करतात. आणि मस्त वाटलं, खरंच खूप छान वाटलं येऊन. येस, आणि आम्हाला इथं येण्याचं सौभाग्य लागतं. तुम्ही या पुढच्या वर्षी. नक्की. हा, या स्पॉटवर आलाच पाहिजे. हो, यायलाच पाहिजे, खरंच यायलाच पाहिजे. आम्ही अर्धे उतरलो आणि हे बघा गाड्या बघा, लाईन बघा. आमच्या ड्रायव्हरने बरोबर सांगितलेलं 6 वाजता निघायचं म्हणजे बरोबर आपण पोचू, सगळं करून होईल आपलं दुपारपर्यंत खाली आहे बघा. मस्त. सोनमने आम्हाला मस्त इन्फॉर्मेशन दिली. नाही सोनम, अच्छे से बताया हमको, अच्छे से बताया. सोनम खरंच खूप चांगला पोरगा आहे, माझ्या तनिषा सारखा एकदम भारी. अभी हमारा 11 बजे में तो खत्म भी हो गया. सोनम मैं क्या बोली समझा? सोनम बहुत अच्छा लड़का है, मेरे लड़के के जैसा, ऐसे बोली. सोनम अगले साल शादी में बुला रहा है हमको. हाँ सोनम, करणार आहे नेक्स्ट वर्ष, विचारलं मी त्या दिवशी. मी पण विचारलं परत. तर कोणाला पण जर इकडे यायचं असेल सिक्कीम, दार्जिलिंग, तर सोनमला कॉन्टॅक्ट करा. एकदम भारी. एकदम भारी माणूस आहे. सोनमचा नंबर देऊन ठेवला गेला. हा, सोनम देईल ना. लंबा हे बघा, बापरे बाप. लाईन बघा, लाईन बघा. अर्ध्याच्या जास्त उतरलो आम्ही तरी लाईन बघा. आता आम्ही 6 वाजता निघालो, तर सोनमला विचारलं हे किती वाजता निघालेले असतील. वही देख रहे हम लोग. 7-8 वाजता निघाले असतील असं बोलतोय तो. ते बघ साची ज्योती फिरून फिरून असता नाही. हे बघा, मी तेच दाखवते. बापरे, बरं झालं बाबा आमचं लवकर उरकलं आणि खूप मस्त झालं आमचं सगळं, एकदम भारी. तर तुम्ही पण आलात ना, तर जरा लवकर उठायचं कष्ट करा ना, लवकर उठून या, म्हणजे असं आनंद भेटतं आपल्याला, नाही का. आम्ही आलेलो आहोत इथं शॉंगो लेकला. हे बघा, तुम्हाला मगाशी वरून दाखवलं, आता जवळून बघा. छान असा लेक आहे. इथं बाजूलाच बघा याक राईड वगैरे आहे. इथे शंकराचं छान असं मंदिर आहे आणि त्या बाजूलाच ना आपल्याला ड्रेस वगैरे असतात रेंटनी, ते घालून आपण फोटो काढू शकतो. तर चला आता आम्ही याक राईड पण करतो आणि त्यांचे ट्रेडिशनल ड्रेस घालून फोटोशूट पण करतो. आम्ही इथे त्यांचे छान ट्रेडिशनल ड्रेसेस वेअर केले होते. जास्त शूट नाही केलं म्हणून हे रीलसाठी बनवलेलं तेच दाखवते. आता आम्ही आलो मंदिरात. बघा शंकराचं छान असं मंदिर आहे. चला आता आमचं इथे फिरून झालं, आता आम्ही निघत आहोत. हॉटेल
खा ना खा ना. आता आम्ही थांबलेलो आहोत इथं जेवायसाठी. जेवण काय तर मोमोज, तुपका आणि मॅगी वगैरे. तर आता आम्ही घेतोय मॅगी. बघू मुलं काय घेतात, मोमोज वगैरे बघूया. चला परत आम्ही खाऊन घेतो काहीतरी. आम्ही सांगमोलेक उतरलो आणि उतरल्या आम्हाला भूक लागली जोरची. व्हेज मोमोज खाले कारण की आज आहे मंगळवार. आणि मॅगी घेतली कारण मला इथलं भात बीत नाही आवडत. ओ मंगळवार आहे. हां काय पण जा पकडा. चला आता आम्ही खाऊन घेतो. चला आता आमचं दुपारचं खाऊन वगैरे झालं आणि आम्ही निघत आहोत. दुका बघा किती आहे. हे बघा दम दुका. जंगली ऐसा कुछ बहुत खाते हैं, ऐसे हमारे इधर भी खाते हैं. है ना? हाँ हाँ जंगल में सब्जी जो में मिलता डालते हैं है, ना, ये तो सब्जी में नहीं डालते, या ऐसे डायरेक्ट खाते हैं. इससे डायरेक्ट खाते हैं. इसको खाइए तो एक बार. आमचे जे ड्रायव्हर आहेत ना आम्हाला फिरवतात. त्यांनी ना मला एक सांगितले. हे बघा तो सांगतोय आम्ही लहान होतो ना तेव्हा हे खायचो. याला स्ट्रॉबेरी बोलायचो. आणि हे बघ हे मी एवढं तोडून घेतले. अजून खाल्ली पण आणि अजून खूप आहे तिथं. तो सांगत आम्ही लहानपणी खायचो. सोनम सांगत होता. आणि मी पण तोडून घेतल्यात आणि माझ्यासाठी अजून तोडायला गेले हो बिचारा आतमध्ये. एवढे तोडल्यात मी. मस्त लागतात. हे बघा त्याने माझ्यासाठी काढून आणले. थँक्यू. आता आज आहे आमच्या पिकनिकचा 6वा दिवस आणि आम्ही रात्री जेवायला बसलो आहोत. आम्ही आलो फिरून नथुला पास 2 वाजता. दुपारी 2-2:30 वाजले. आल्यापासून झोपलो मग पडून राहिलो. काहीच बोलता नाही तुमच्याशी. तर हे बघा जेवण मला नाही इथलं जेवण अजिबात नाही आवडत. आवडतं सगळ्यांना पण मला बाहेरचं नाही आवडत. बरंच आहे जेवायला. हे बघा डाळ आहे, भात आहे, चपाती आहे, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी सगळं आहे. खूप आहे छान. आणि हे बघा काय डेझर्टमध्ये काय माहिती टेस्ट नाही केलं पण मला अजिबातच नाही आवडत. बघू आता. हे बघा आमच्या आईने माझ्या आईने चटणी दिली ना माझ्यासाठी. आता ती चटणी काढते. बघू 2 घास जातात तुला. बाबा आमच्या माझ्या आईला माहिती आहे मला काय आवडतं ना काय नाही म्हणून आईच जबरदस्ती चटणीचे डबे देते. सांगते तू परत आण पण नाही. आणि आईला माहिती आहे माझ्या लेकीला जेवण नाही जात मग माझी सोय करूनच देते. अशीच असते ना आई. आमची आई तर जाम भारी आहे बाबा. चला तर आता मी जेवून घेतो. जास्तच बोलली पण खरं आहे ते बोलायला पण पाहिजे ना. माझी आई जामच भारी आहे.